मुलांचं मूड ना मंचुरियन खायचं झालं होतं. म्हणत होते मम्मी मंचुरियन कर ना. मग चल म्हटलं करूया. मग मी पत्ताकोबी बारीक चिरून घेतली, 2-3 लसणाच्या पाकळ्या पण टाकल्या त्याच्यामध्ये आणि एक बारीक कांदा पण टाकला की बारीक करून. आणि जेवढा मैदा घेतला तेवढाच कॉर्नफ्लॉवर पण घ्यायचा बरं का. थोडंसं तिखट मीठ टाकून घ्यायचं. खूप छान होता घरीच. आपण बाहेरचे खाण्यापेक्षा आपल्या घरीच ट्राय करा, खूप छान बनतात. तुम्ही याच्यात तुम्हाला पाहिजे तेवढ्या भाज्या ॲड करू शकता. असं काही नाही की आपण फक्त कोबीचंच करायचे म्हणून. तो आपल्या आवडीनुसार आहे. आता मी याच्यात कद्दूकस करून नाही घेतला, तुम्ही कद्दूकस करून पण घेऊ शकता. मी बारीक चिरून घेतली होती कोबी म्हणून बघा माझी सुकी सुकी दिसत आहे ना. मी थोडासा पाण्याचा हात मारायचा. मी याच्यामध्ये पाणी बिलकुल टाकलं नाही, फक्त थोडंसं असा पाण्याचा शिंपडा मारला होता. कारण कसं आपण शिंपडा जरी पाण्याचा हात जरी मारला ना तरी ते लगेच कोबीला पाणी सुटते. मग तेल गरम करून ठेवलं मी आधीच. कढई तेल गरम करायला ठेवलं होतं. खूप बघा छान गरम झालं तेल आणि कमी पॉवरवर मस्त तळून घ्यायचे. बघा छान झाले ना. करून बघा, मग तुम्ही पण करून बघा आणि सांगा कसे झाले तर.